शिवसेना बीजेपी से बाहर आ गई, फिर शिवसेना शिवसेना से बाहर आ गई। भोली सी सूरत आँखों में मस्ती. नाही, मी गाणं म्हणणार नाहीये, पण कुणाल कामरांनी या गाण्याचं काय केलं होतं ते तुम्हाला नक्कीच आठवत असेल. त्यांनी आधी हा डायलॉग मारला जो तुम्ही आता ऐकला आणि मग एक विडंबनात्मक गीत तयार केलं होतं उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंवरती. कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे ज्यांनी हे गाणं गायलं त्यांच्या विरोधात विधान परिषदेचे सदस्य आमदार प्रवीण दरेकरांनी विधिमंडळ अधिवेशनामध्ये हक्कभंग प्रस्ताव दाखल केला होता. सुषमा अंधारे यांनी बोलताना वापरलेली खालच्या पातळीवरची भाषा आणि कुणाल कामरानं हेतू परस्पर उपमुख्यमंत्री यांच्यावरती वैयक्तिक आणि उपरोधिक केलेलं गाणं यातील भाषा एक प्रकारे सभागृहाचा अवमान करणारी आहे. त्यामुळे कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्या विरोधात हक्कभंग मांडण्यास अनुमती द्यावी अशी विनंती प्रवीण दरेकरांनी केली होती. आणि मग हे प्रकरण सभापती राम शिंदे यांनी विशेषाधिकार समितीकडे योग्य त्या कारवाईसाठी पाठवलं. त्याच्यानंतर 3 ते 4 वेळेला सुनावण्या लागल्या, अनेकदा लागल्या पण झाल्याच नाहीत. असं सगळं झाल्यानंतर आता अखेर स्टँड अप कमेडियन कुणाल कामरा याची विधिमंडळाच्या विशेषाधिकार समितीसमोर साक्ष नोंदवण्यात आली. साक्ष देताना कुणाल कामरा यांनी आपण कोणतीही चूक केलेली नाही असं ठामपणे सांगितलं. हे गाणं हा आपला व्यावसायिक क्षेत्राचा भाग असून त्यातून व्यंग मांडण्यात आल्याचं त्यांनी आपल्या साक्षीमध्ये स्पष्टपणे सांगितलं. पण साक्ष दिली आणि प्रकरण मिटलं असं कुणाल कामरा असताना कसं होईल? जस्ट जोकिंग. विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष प्रसाद लाड यांच्या समोर ही सुनावणी पार पडली. त्यांनी बाहेर येत याबाबत प्रतिक्रिया दिली. ते काय म्हणालेत बघा. तो कुणाल कामरा और प्रवीण दरेकर जी की क्रॉस क्वेश्चनिंग भी हुई. उसमें कुणाल कामरा को भी 24 प्रश्न पूछे गए जिसमें अनेक प्रकार के उन्होंने जो गलतियां की उस बारे में बताने की कोशिश की, कॉन्स्टिट्यूशंस के राइट्स के बारे में पूछने की कोशिश की, प्रिविलेज कमेटी के राइट्स के बारे में उनको पूछने की कोशिश की. सारे प्रश्नों का उन्होंने उत्तर दिया और हमने उन्हें ये भी कहा कि अगर वो बिनशर्त दिलगिरी व्यक्त करते या माफ़ी मांगते हैं तो इस बारे में समिति अलग तरीके से विचार करेगी. तो उनके वकील ने कहा है कि उनके इस बारे में वो उनसे चर्चा कर समिति को ईमेल के द्वारा और राइटिंग द्वारा भेजेंगे. कुणाल कामरांनी लाड यांची प्रतिक्रिया एक्स वर रिशेअर करत त्यांना उत्तर दिलं. आप क्यों मेरे मुंह से ना सुनना चाहते हैं? ते असं म्हणाले की सर, कदाचित कम्युनिकेशन इश्यू आहे असं वाटतंय, पण आज संध्याकाळी माझ्या उलट तपासणी दरम्यान विचारलेले शेवटचे 3 प्रश्न जे मला आठवतायत त्याप्रमाणे तुम्हाला पश्चाताप वाटतो का? नाही. तुम्ही जे काही बोललात त्याबद्दल तुम्हाला खेद वाटतो का? नाही. जर तुम्ही बिनशर्त माफी मागितली तर या प्रकरणाकडे वेगळ्या दृष्टीने पाहिलं जाईल असं समितीने सांगितलं. त्याच्यावरती कुणाल कामरा असं म्हणाले की नाही, मी तसं करू शकत नाही कारण ती माफी मनापासून किंवा प्रामाणिक नसेल. शिवाय यामुळे इतर कलाकारांसाठी आणि त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी एक अत्यंत चुकीचा पायंडा पडेल असं म्हणत कुणाल कामरांनी ट्विट केलं. बरं, आता पुढे काय होऊ शकतं आणि सुनावणीत शेवटी नक्की काय झालं? बैठकीत हक्कभंग आणणारे भाजप आमदार प्रवीण दरेकर आणि कामरा यांच्या साक्षी झाल्या. सुनावणी दरम्यान मराठीतून मांडण्यात आलेले मुद्दे कळावेत म्हणून कुणाल कामरा यांनी त्यांच्यासोबत ट्रान्सलेटर नेला होता. त्यांनी मुद्दे समजावून सांगितल्यानंतरच कामरांनी त्यांचं उत्तर दिलं. पुढे निर्णयापूर्वी अतिरिक्त कागदपत्र सादर करण्याची विनंती केली असल्याची माहिती प्रसाद लाड यांनी सुनावणीनंतर दिली. कामरा यांच्या वर्तनाबाबत बोलताना ते असं म्हणाले की सुनावणी दरम्यान कामरा हे पूर्णपणे नम्र होते. मराठीत विचारलेल्या प्रश्नांचं आकलन होण्यासाठी त्यांनी ट्रान्सलेटरची मदत घेतली. आता समितीसमोर सादर केलेल्या कागदपत्रांचा आढावा घेऊन कामरा यांचं कृत्य हे विशेषाधिकार भंगात मोडतं की ते व्यावसायिक व्यंगात्मक अभिव्यक्तीचा भाग आहे यावर अंतिम निर्णय घेणार असल्याचं प्रसाद लाड यांनी सांगितलंय. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. कुणाल कामराचा तो व्हिडिओ ज्याच्यामध्ये त्यांनी ते गाणं केलेलं होतं जे मी सुरुवातीला म्हणाले ते तुम्हाला आवडलेलं होतं का, किंवा त्याबद्दलची तुमची प्रतिक्रिया काय होती आणि ते खरंच त्यांनी अवमान केलेला आहे का त्याच्यातनं, का ते फक्त एक स्टँडअप कॉमेडीचा पार्ट होता? तुमचं या सगळ्याबद्दलचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.